एक व्यक्तिरेखा बरीच वर्ष चालते. त्याशिवाय खूप गरजेचं असतं इथून स्टेबल असणं. आणि घरच्या गोष्टी अनेकदा आपण नाही सेटवर घेऊन जा, सेटवरच्या गोष्टी घरी नाही आणत. कस लागतो ना अशा वेळीच इमोशन्सचा. तू कधीपासून माझी मेंटल हेल्थ महत्त्वाची आहे, मी ती जपली पाहिजे, तिच्यावर काम केलं पाहिजे, याकडे लक्ष द्यायला लागलास? काय तो क्लिक पॉईंट होता? पुढचं पाऊल करत असताना मला फ्रस्ट्रेशन आलं. फ्रस्ट्रेशन आता कधी नॉर्मली आपल्या क्षेत्रामध्ये कधी येतं, काम नसताना येतं. बरोबर. माझ्या हातात काम होतं. प्रपोजल तेव्हा फुल फ्लेज चालू होतं. महिना 10-12 प्रयोग आणि पुढचं पाऊलचं जवळजवळ 17-18 दिवस महिन्याचे शूट करायचं. सो फायनान्शियली प्रॉब्लेम नव्हता. काम होतं हातात भरपूर, लोक ओळखत होते. पण पुढचं पाऊलमध्ये मला करण्यासारखंच काही नव्हतं ॲक्टर म्हणून. विच इज ओके. म्हणजे तो त्या सिरियलचा फ्लो तसाच होता. ऑडियन्स हा राजा आहे, त्याने कल दिला त्या दिशेने ती गोष्ट फिरली ऑब्व्हियसली. आणि तेव्हा आम्ही एकदा पुण्यात होतो आणि असं मित्रांना वगैरे भेटून घरी गेलो आणि बाबा जागा होता. बाबा म्हणला काही वेळ काय यायची? म्हणलं का? किती वाजलेत बघ. म्हटलं माहिती आहे. मग आता पुण्यात आल्यावर मित्रांना भेटलो ना, मुंबईत मरून कामच करत असतो. तर ममाचीच सटकली. मी काहीतरी बोललो, इतकी वर्ष आत्ता सलग कामच करतोय ना, आत्ता जरा पुण्यात येऊन, तर ममाची सटकली तिथे. इतकी वर्ष सतत काम करतोय बोलू नको. 35 वर्ष रोज नोकरी केली आम्ही दोघांनी, हे नाही ऐकवायचं. आणि माझं आणि बाबाचं भांडण झालं बऱ्यापैकी, आणि मी बाबाच्या इथे जाऊन भांडलो त्याच्या. तेव्हा बाबांनी मला फक्त इथे असा हात लावून असं शांत केलं. काय होतंय? म्हणलं माझी चिडचिड होती. कशाने? मला फ्रस्ट्रेशन आलंय. कसलं? मला नाही करायची सिरियल. मग सोड. आणि ते तो मग सोड हा जो टोन होता ना बाबाचा, ती ना मुस्काळात बसल्यासारखा लागला ग. म्हटलं सोडू? हां, नाही वाटत आहे ना करावंसं. बरं, तेव्हा प्राची पण गेली होती, त्यामुळे मी ना त्या घरात परत तिथेच राहत होतो जिथे मी आणि प्राची राहायचो, त्याच घर. तेच घराचं दार उघडून एकट्यानेच आत जायचं. खायला उठत असेल. खायला उठायचा हा एक भाग, त्यातनं मी बाहेर पडलो. पण हे काय करून आलो यार दिवसभर. एक सीन आठवडाभरात आपल्या नशिबी येत नाही ॲक्टर म्हणून परफॉर्म करण्यासारखा. असं सगळं ते घेऊन घरी जायचं. वेंट आउट व्हायलाच कोणी नाही. सो तेव्हा मग झोपलो. दुसऱ्या दिवशी मी शांतपणे विचार केला, हे ह्याचा अर्थ आपण सेटवरचं सगळं घरी घेऊन जायला लागलोय, विच इज रॉंग. आयदर फाइंड अ वे आउट ऑफ दिस or find a way out of the project that is troubling you. हे पुढे पण झालं, कारण रोज जाऊन शूटिंग करूया ह्या फॅक्टरमध्ये फार मज्जा येणाऱ्यातला मी नाही. काय शूटिंग करतोय त्यात मला मजा येते की नाही हे ठरतं. सो असं पुढच्याही अनेक प्रोजेक्टच्या बाबतीत झालं की नाही, रजा घेतो. असं दोनदा झालं त्यानंतर. सो आता हा पळपुटेपणा आहे का? तर कदाचित वाटू शकतो की हा फेस करण्यापेक्षा त्यातनं बाहेर पडतो, असं काही लोकांना वाटू शकतं. फेस करणं म्हणजे काय? तर मी मेडिटेशन करणार. मेडिटेशन करून किंवा चांगलं संगीत ऐकून, काही ह्या मानसिक स्वास्थ्यावरची पुस्तकं वाचून ते सगळं ॲप्लाय करायला जिथे जायचं आहे, तिथे हे सगळं ॲप्लाय करण्यासाठी जी शांतता मुळात लागते तीच मला मिळत नसेल. सिरियलला मी जरा एक तासभर मेडिटेट करतो असं म्हटलं तर हाकलून देतील ना मला घरनं. घरी हाकलून देतील ते. तिथे नाही हे असलं करायचं. घरी मेडिटेशन करून वेळेत सेटवर पोच. सो माझा वेळ म्हणून जर मला वेगळा मिळतच नसेल आणि तो काढण्यासाठी मला जागाच सापडत नसेल, तर हे पूर्णतः माझं वैयक्तिक आहे. लोक यातनंही करतात बाबा. तर मग मला मानसिक स्वास्थ्य कशात मिळतं? माझ्याकडे 2 भुभू आहेत. एखाद्या प्रोजेक्टमधनं खूपच असं काही व्हायला लागलं तर मला नाही जमत आहे असं सांगून रीतसर कायदेशीर नोटीस देणं, त्यातनं बाहेर पडणं, हा एक मार्ग मला योग्य वाटतो. कारण काउन्सिलिंग आणि हे मार्ग आहेत, नाही असं नाही.
हां, तुम्ही तुमचा वेळ घेतलात त्या प्रोजेक्टमधनं किंवा त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडून की मग काही काळ स्वतःसाठी थांबा आणि मग काउन्सिलिंगकडे एक वेळ वळा, हे मी करीन कदाचित. दुसऱ्याचा वेळ खर्च करून मी काउन्सिलिंगमध्ये वेळ घालवणं हा गुन्हा आहे माझ्या मते. मानसिक स्वास्थ्य ही अत्यंत सापेक्ष गोष्ट आहे, सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. तुझं कशाने हलतं आणि माझं कशाने हलतं हे टोटली वेगळं आहे. बरं, आज तुझं ह्या अमुक गोष्टीमुळे मानसिक स्वास्थ्य थोडं इकडचं तिकडे झालं, उद्या नाही पण होणार. सो हे रोज फेस करायच्या गोष्टी आहेत सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये. हे रोज नव्याने फेस करायच्या गोष्टी आहेत. सो आपण किती काय गोष्टी अंगाला लावून घ्यायच्या आणि किती काय नाही घ्यायच्या ही क्लॅरिटी स्वतःला द्यावी. फार ऑलमोस्ट 40% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता ट्रोलिंगच बघ ना, मी प्रत्येकाला उत्तर देत बसायचो. एक्झॅक्टली येस, मी उत्तर देत बसायचो. 25 रुपयाचा रिचार्ज मारून 2 GB डेटा पॅक घेऊन तुम्ही हे करताय ना, करा, संपवा डेटा पॅक, गप्प बसा.